नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे सोमवार आणि आम्ही निघालोय, मी आणि आई निघालोय गावात, कारण आम्हाला ह्या वीकमध्ये हळदी कुंकू आणि सखीचं बोरनान करायचं आहे. सो वाहनाच्या वस्तू पण आणायच्या आहे आणि सखीसाठी कपडे बघायचे आहेत मला. दागिने तर आमची प्रत्यक्ष मावशीच बनवते दरवर्षी, सो तिच्याकडनं येणार आहेत. पण बाकी जे काय आहे ते घ्यायला चाललोय. सखीला झोपवलंय, वहिनी तिच्याकडे लक्ष देणार आहे ना वहिनी. आणि माझ्या लेकीने मला आल्यावर सांगितलं मामीने चिमटा काढला आणि मामीने असं केलं तर मला काहीतरी घेऊन यायचं मग त्याच्या बदल्यात. बघितलं, अशा असतं तुमच्या भाऊजाई. तुम्ही गोरा दिसताय, पावडर लावली. तू किती हलकट आहे. डोंट बी सो जेलस ऑफ मी रे. स्वतः गोरी एक तर इतकी कॉम्प्लेक्स येते ना. माझं कॉम्पॅक्ट यूज करायला ते मला स्वतः तू काय दिसशील का त्याच्यात. तू माझं नको यूज करू. असो, तर आम्ही निघालोय. गौरी तू पण लक्ष देणार नाही सखीकडे? नाही. गौरीचं माझं वाकडं चालू आहे सध्या. तिच्या एक तिचे कान भरते बिचारी पोरगी आत तुला असं करते. हो ना बेटू? कोण आवडतं मग? ए आत तू आवडते. लाड कोण करतं तुझं? बेस्ट फ्रेंड कोण आणतं? बेस्ट फ्रेंड मामा आणता. आणि डॉल हाऊस कोण आणलं? पप्पाने आणलं, कार्टून आणलं. बरं बघतो. आणि आईचं शेवटपर्यंत गावात चाललं. ताईला असं वाटतं हे पण काम करू, ते पण करू, ते करून ते पण करू. अशाने किती वेळची गडबड चालू आहे. चलो स्टे ट्यून. ज्या लोकांना वाटतं ना वहिनी खूप चांगली, आम्हाला म्हणती घराबाहेर झाली मग कॅब बुक करा, मला वर जायचंय झोपायला. झोपायला ऑर्डर द्यायला. तेच ते. मी आणि माझी बाहेर बसलोय. आता तिच्या राज्यात आमचे हे हाल आहे. केली बुक. पायी पण जाऊ शकता ना. कॅब बुक केली का? आईला सांग माझं नाव घेऊ नको म्हणून. अगं येते ती, सर्च होतंय अजून, म्हणून मग तोपर्यंत म्हटलं वहिनीचं सत्य लोकांना सांगू. चल बाई आपलं. मी पंजाबी ड्रेसवर आणि बघा जीन्सवर आहे. चल आई. आम्ही ना बाजारात निघालो होतो आणि पहिल्यांदा असं झालं की आमच्या मेन बाजारात इनोवा आणि थार अशा 2 गाड्या घुसल्या होत्या. आणि त्याच्यामुळे आमच्या जुन्या नाशकात शराब बाजारात इतकी गर्दी झाली होती. ज्या पातळ घालणाऱ्या बायका असतात ना, नऊवार घालणाऱ्या, त्या तर लिटरली येऊन बोलत होते. पण त्या काकांची पण काही चूक नव्हती. ते नांदेडचे होते, त्यांना गुगल मॅपने चुकवलं होतं. त्यानंतर वाहनाचं सामान घेतलं होतं आणि मग ना आम्ही सखी आणि गौरीसाठी गिफ्ट्स बघत होतो. कारण गावात आल्यानंतर त्यांना खाऊ तर न्यावाच लागतो, पण असं वाटतं की चला काहीतरी गेम्स पण घेऊन जावे. दोघी इतक्या छान खेळतात एकमेकींसोबत. सो गौरीसाठी पण काही गेम घेतले, सखीसाठी पण काही गेम घेतले आणि मग आम्ही गेलो होतो पर्स घ्यायला. जर तुम्ही नाशिकचे असाल तर हे शॉप कानडी मारुती लेनमध्ये जा, खूप स्वस्तात इथे खूप काही काय मिळत आहे. त्याच्यानंतर आईला लेस वगैरे घ्यायची होती, कारण तिला सखीला आणि गौरीला ड्रेस शिवायचे होते. त्याच्यासाठी ती इतक्या लेस बघितल्या आहेत तिने, बापरे. मलाच झालं होतं की आई घे पटकन काही, पण तिचं असं म्हणलं होतं की नाही गं, पोरीनं ड्रेस छान दिसले पाहिजे. आणि ती ॲक्च्युली खूप छान ड्रेस शिवते. त्याच्यानंतर कात्रीची तयारी करायची होती. कात्रीला छान धार वगैरे लावून घेतली. आम्हाला घरी यायची खूप घाई होती. आईला म्हटलं 2 नाही आता 1च कर, दुसरी मी जाईल तेव्हा परत करून आणेल. आणि मग आम्ही घरी यायला निघालो तर आम्हाला रिक्षा पण भेटत नव्हत्या. गौरीचा एक क्लास बुडाला पण आमच्यामुळे. पण दुसऱ्या क्लासच्या वेळेस तिला म्हटलं तू जा, असं पण आम्ही 5-10 मिनिटात घरी येतोय, पप्पांकडे ती राहील. आणि तिला इतका आनंद झाला होता जेव्हा मी आली तेव्हा. आणि जेव्हा माझ्या हातातल्या गिफ्ट तिने बघितलं आणि तिला झालं होतं की दे ना मम्मा पटकन, दे ना मम्मा पटकन. तिने पटकन ते माझ्या हातून घेतलं, बाबांकडे गेली. ते खेळणं तिने लगेच खोलून घेतलं आणि त्याच्यानंतर जो चहा पाजलाय ना तिने एकेकाला घरात, बापरे. आणि हे सगळं जेव्हा मी निखिलला व्हिडिओ कॉलवर दाखवत होती ना, तो मला सांगत होता की प्लीज तनू तिला हे काही शिकवू नको, कारण त्याच्यानंतर ती मला घरी आल्यानंतर इतका चहा पाजेल, ती त्याला कळते तसं कॉफी घेताना, तू नको शिकव तिला. बट तिचं चालू होतं. पण मला खूप गोड वाटत होतं, कारण ती इतके दिवस गौरी करायची हे सगळं चहा पाणी असं की करत होती. लहानपणी मी खूप त्रास द्यायची पप्पांना, पप्पा चहा घ्या. तर आल्या भांडे खेळून झालेत आमचे आणि आता मी त्यांच्यासाठी अजून गिफ्ट आणले, दोघींसाठी 2-2 नवीन. ते देण्याआधी त्यांना म्हटलं सगळं गोळा करून ठेवा. अशा तर कधी काहीच सामान गोळा करत नाही, पण आज बघा केवढी घाई झाली आहे. चला सगळं नीट टाका. ते बघ तिकडचं घे सखी, तिकडनं उचल सगळं. चला पिशवीत टाका सगळं गुड गर्ल सारखं. आणि अजून ना मी 2 नवीन गिफ्ट आणलेत सखीला आणि गौरीला. हे आहे सखीचं, हे आहे गौरीचं. अरे बापरे, थांबा खोलायचं नाही. हे चकीचं आणि मोठं गौरीचं. तिकडे लाव, तिकडे बघ दीदी काय काढते बघ. काढा गौरी.
बसा बसा खाली. दे ग पेन्सिल दे गौरी. गौरीला पण तेच गिफ्ट पाहिजे होतं जे सखीला आणलं होतं. म्हटलं चला दोघी मिळून खेळा. गौरी तिला शिकवते पण. आम्ही आता 1 पण काढायला लागलोय कारण मला दीदीने शिकवलं आहे. माझी अजिबात बळजबरी नाही अभ्यासाची. पण गौरीला असं गौरी टीचर खेळते तिच्यासोबत. सो गौरी तिला शिकवते आणि ती गोड गोड प्रकारे सगळं ऐकते. तेवढ्यात मग मामा आला. दीदी आमची जिमॅस्टिकला जाते पण घरी आल्यानंतर मामा असं काहीतरी शिकवत असतो सखीला. तिला असं होतं ना कधी मामा मला घेईल, कधी मला वरती इतकी लटकवेल. गोड गोड असतं हे काही जे क्षण असतात ना. असा आमचा पहिला दिवस संपला. कट टू डे 2. आता वाजलेत 6:45. माझं 5:30 ते 6:30 सेशन झालं आहे. 10 मिनटं जरा मी पण श्वास घेतला आहे. आज बरेच माझेच रेकॉर्ड मी ब्रेक केलं आहे असं आमचा दादा म्हणत होता. म्हणजे ट्रेनर दादा ऑफिसला निघतो आहे. पप्पा आधीच गायब झाले आहेत. आज मला पण जरा बरं वाटतं आहे. मागच्या आठवड्यात सेशन झालंच नाही कारण मी दुपारचा टायमिंग घेतला होता. दुपार म्हणजे 10-10:30चा टायमिंग घेतला होता. बट त्या दादाला मॅनेज होत नव्हतं. मला इथंच झालं की सखीमुळे कधी कधी रात्री झोप होत नाही. ती इतकी मस्ती करते की रात्री झोपायला लेट होतं. मग सकाळी उठायला पण मला जीवावर येतं. म्हणून मी दुपारचं सेशन मॅनेज केलं होतं तेव्हा. बट दादाकडनं नाही झालं. सो मी पुन्हा सकाळी 5:30च्या टाईमवर आलो आहे. आणि आज बऱ्यापैकी रिकव्हरी मूड होता माझा. त्याच्यामुळे रिकव्हरी मूड होते मी मुंबईमधून म्हणून. काल मी खूप सारी शॉपिंग केली आहे. मी तुम्हाला ती आजच्या ब्लॉगमध्ये म्हणजे ह्या ब्लॉगमध्येच दाखवेल काय असेल ते. सो स्टे ट्यून फॉर दॅट ॲज वेल. हळदी कुंकाची पण सगळी तयारी आमची झाली आहे. म्हणजे वाणाच्या गोष्टी आणल्यात, बाकी तयारी नाही केली आहे. ती पण हळूहळू करू. या वीकमध्ये आमचा हळदी कुंकू आहे. सो येस, बघत राहा. कट टू डे 3. त्या एक्सरसाइजच्या दिवसानंतर आज मी शूट करते आहे. वेळ खूप आहे बट माहीत नाही का माझं शूटच नाही होते. तर मी तुम्हाला त्या दिवशी केलेली सगळी शॉपिंग दाखवते. प्लीज इग्नोर द बॅकग्राऊंडचा व्हॉईस कारण घरात सकाळी सकाळी सगळेच खूप उत्साही असतात. त्यात मावशीचा फोन आल्यानंतर तर माहीत नाही. तर सगळ्यात आधी आईच्या साड्या आणि शॉल काही दाखवत नाही मी कारण ते साड्या तिने पिको फॉलो टाकल्या पण. आणि शॉल कुठे ठेवली मलाही माहीत नाही. आणि आता सुद्धा ती खूप बिझी आहे मावशीशी बोलण्यात. पण माझी शॉपिंग दाखवते. सो मी हे मस्त पाऊच घेतलं होतं. प्राईस तुम्ही गेस करू शकता. जाऊ मीच सांगून देते. तर हे मला 70 रुपयाला मिळालं. हे मी 2 घेतले आहेत. अजून एक ॲक्च्युली ना हे एक 7-8 वर्षापूर्वी माझ्याकडे अजूनही आहे. हे एक रेड कलरमध्ये आणि एक ग्रीन कलरमध्ये. 7-8 वर्षापूर्वी नाही 7 वर्षापूर्वी वहिनीचं लग्न झालं होतं ना तेव्हा नवीन 2 आणले होते. एक तिला आणि मला. आम्ही दोघीही अजून तेच यूज करत होतो. पुन्हा हे 2 घेऊन आली आहे. ती पण आहे ना दीदी आपल्याकडे. म्हटलं चला आपण वापरूयात नवीन. सो एक तिचा एक माझं आहे. अजून आम्ही असं ठरवलं नाही कोणाचं काय ते. तर हे 70 रुपयाला पडले. अरे कुठे गेलं हे सगळं सामान. सॉरी. ही पर्स आम्हाला मिळाली आहे 120 रुपयाला. एक कारणे मारुती लेनमध्ये नाशिकला खूप स्वस्त वस्तू मिळतात. अतिशय चांगल्या क्वालिटीची आहे. ही आपल्या तुळशी बागेत पण 250ला मिळते. बट ही मला 120ला मिळाली. सो मी का चान्स सोडू. सो ही एक पर्स आहे. प्लस मी एक बॅग घेतली आहे. ही इतकी गोड आहे ना मला लगेच तिथे ठेवला ती बघितलेली तर आवडलेली. ही अशी आहे. बॅकपॅक आहे. खूप सारे कपडे. वहिनी नको ना प्लीज ना 5 मिनटं थांब ना. नाही 1 मिनटं इकडे माझ्या ऑडियन्सला सॉरी बोल. तुझा आवाज आला 2 मिनटं. नाही माझा हे चालू आहे. इतका त्रास आहे मला माहेरी माझ्या भाऊ जायचा ना मी शब्दात सांगू शकत नाही. सो मस्त असं छोटासा टेडी बिअर आहे. हे काय म्हणता माहीत नाही. आज जेनझी लोक वापरतात त्या काइंड ऑफ. बट ही अशी स्लिंग बॅग पण होऊ शकते. याला मोठा पट्टा पण आहे. बॅकपॅक पण आहे. अशी हे पण आहे. सो मस्त आहे. सगळीचं सामान कॅरी करायला किंवा माझ्या मेकअपच्या क्लासला जायला माझ्यासाठी खूप उपयुक्त आहे. वहिनी मी फटका देईल तुला मी सांगते. मला आवाज येतोय. अशा धमक्या द्याव्या लागतात. देन कंगवा भेटला मला 35 रुपयाला. मला खूप बरं वाटलं. खूप महाग भेटतात नाही तर हे असलेवाले. पण ठीक आहे. इकडे आता माझ्या ऑडियन्सला हाय करून जा. हाय. आणि तू ब्लॉग का कंटिन्यू टाकत नाही. कारण की बायका मला पण कमेंट करतात वहिनी का बरं ब्लॉग पोस्ट करत नाही. जमतच नाही मेडिकलमुळे. पण मी लवकरच डेली ब्लॉग टाकणार आहे. बरं. मी पण नाही बघितलेली निम्म्याच्यावरती शॉपिंग. नंतर बघते. मी तुला काहीच नाही आणलं यावेळेस. ती एक पर्स आणली फक्त. चला बाय. कारण आता माझा बर्थडे तुला मला काहीतरी घ्यायचंय. हो. हां. देन ॲज युजल घरी आली आणि मी असे नेकलेस वगैरे घेणार नाही असं तर होणारच नाही. सो मी अजून एक गोल्ड नेकलेस घेतला आहे. कसा दाखवू यार. थांबा. इनविजिबल म्हणतात ना त्या काइंड ऑफ आहे. मी आता शर्ट घातला त्याच्यामुळे माहीत नाही तो कसा दिसतो. असा काहीसा आहे.
हा मिशोवर पण 150 रुपयाला आहे, बट मला त्याच्यापेक्षा पण स्वस्त पडला. सो मी घेतला. त्याची अशी इयरिंग्स आहे. एक अजून घेतला आहे, तो जरा कॉपरमधला आहे. तो महाग पडला, बट तो इतका गोड दिसतोय. हा पण मिशोवर अवेलेबल आहे आणि मी मिशोवरनं मागवला पण होता, बट त्याची क्वालिटी मला आवडली नाही, कारण की ते लगेच दिसत होते एका ठिकाणी पॉलिश गेलेली. सो मी रिटर्न केला, बट मला सेम तसाच दिसला. सो मी हा एक घेऊन आली आहे. आणि माझी सेंचुरी झालेली आहे ऑलरेडी नेकलेसेसमध्ये. गोड आहे ना. त्याचे इयरिंग्स पण खूप गोड आहे. ॲक्च्युली तिथे एक नवरी आली होती आणि ती बघत होती तिच्यासाठी. मग तेच झालं की अरे माझ्या लेहंग्यावर नाही जाते. म्हटलं नाही जाते बाई तर आण इकडे, कारण हा शेवटचा पीस होता. मी घेते म्हटलं. म्हणजे सुंदर कानातले आहेत. मेरे को अच्छा लगा तो मैंने ले लिया. देन गेस करायची प्राईस का असेल. हे मला 18 रुपयाला 6 मिळाले. 18 रुपयाला पॅक मिळाले. सो मी हे 3-4 पॅक आणले. अजून कुठे गेलं, आई, मी, वहिनी आणि आई अशा. हां, म्हणजे माझ्या सासूबाई, मी, आई आणि वहिनी असे 4 पॅक आणलेत डेली यूजच्या याला. आणि बस ये कौन देता है 5 रुपये को 3, ते पण मी आणलेत. बस एवढंच आहे. बाकी सखी आणि गौरीसाठी कपडे आणलेत आम्ही शिवायला, कारण बोरनानला गौरीचं नाही करायचं आहे, सखीचं बोरनान करायचं आहे. त्यासाठी आईने तिला काल एक प्लाझो शिवली पण, बट ती थोडी गडबडली आहे. सो आता नवीन प्लाझो शिवणार आहे. गडबडली म्हणजे उंची कमी झाली आईकडनं, माझीच चूक झाली सांगण्यात. पण गोड आहेत. सखीला पण मस्त बोरनानला घरचे ड्रेस शिवणार आहे आम्ही. मला कोलॅबरेशनमध्ये खूप येतात बरं का, की डॉटर मदरचा कॉम्बो येतो किंवा हे. पण मला काय माहिती, मला असं आईने शिवलेले किंवा जे आमच्या आई आमच्या दिदीकडनं शिवून घेतात ते कपडे घालायला खूप आवडतात सखीला. इट्स नॉट की ते कोलॅबरेशनच्या बदल्यात रील द्यायचं असतं, पोस्ट द्यायचं असतं. पण नाही माहिती कपड्यांच्या बाबतीत माझं असं का बरं की नको मला त्याचं कोलॅबरेशन, कारण की आपलं पण एक असतं ना की चॉईस नाही यार, हे असं पाहिजे ते तसं पाहिजे. त्यांचे पण काही रूल असतात की नाही तुम्ही हे असंच घाला, किंवा मग त्यांना जे प्रमोट करायचं ते करता, ते त्यांच्या जागी बरोबर असतात. पण आय डोंट नो, मला ते पटत नाही. त्यामुळे मी बर्थडेच्या वेळेस पण आले होते, पुन्हा आत्ता पण आलेले होते, दिवाळीत पण आलेले होते. तर ते कोलॅबरेशन तुम्ही नाही घेतले आत्तापर्यंत. एकदाच घेतलं होतं, एक येल्लो कलरचा ड्रेस आला होता सखीला. सखी 4 महिन्याची होती. ॲक्च्युली खूप गोड होता आणि मी घ्यायचं कारण असं होतं की त्या वेबसाईटचं नाव पण सखी होतं. सो त्या लाईक आम्ही पहिलाच ड्रेस सेंड करतो, तर सखी नावाच्या बाळाला करायचं आहे आम्हाला. म्हटलं चला द्या, आणि तो वापरला मी तिला ड्रेस. तर असं काहीसं आहे. एवढी बेसिक शॉपिंग आहे. तुम्हाला वाटतंय का हे मला स्वस्त पडलं आहे की अजूनही महाग आहे, हे मला कमेंटमध्ये सांगा. ऑफकोर्स मुंबईच्या साईडला हे जरा जास्त स्वस्त असेल, पण नाशिकला 70 इज ओके, कारण आमच्याच नाशिकला मेन बाजारात हे 150ला मिळतं. सो त्या मनाने 70 इज व्हेरी गुड प्राईस. आणि हे तर एक काय सांगू मी तुम्हाला, अशी मक्खन टाईप आहे. याच्यातलीच एक बॅग आम्ही वहिनीला घेतली आहे पर्स टाईप, बट हे काहीतरी जास्तच गोड आहे आतमधून पण. हे बघा खूपच काही आहे. असो, आपला ब्लॉग मी इथेच फिनिश करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आय नो ब्लॉग लेट येत आहेत, बट आता येतील, कारण की आता आमचं हळदी कुंकू आहे, बोरनान आहे शनिवारी, देन माझा बर्थडे आहे रविवारी. आणि त्याच्यासाठी तुम्हाला जर सबस्क्राईब केलं नसेल मला, तर प्लीज पटकन सबस्क्राईब करा. तुम्ही प्रेग्नन्सीच्या व्हिडिओजला पण प्रेम देत आहेत. मला वाटलं नव्हतं एवढं प्रेम द्याल, पण मला इतके सारे प्रश्न येत होते की म्हटलं एक छोटी 5 एपिसोडची सिरीज बनवूनच टाकूयात, म्हणून ते केलं होतं. आजपासून कालपासूनच मेकअपचा क्लास माझा सुरू होणार होता. काल नेमकं पप्पांचे इन्शुरन्सचे जे होते ना ते मेडिक्लेमचे ते लोक आले होते. त्यांच्याशी बोलत दादा म्हणे घरीच थांब म्हणून काल गेलं. आज आई मला म्हणते थांब मंडेपासून कर, कारण की पुन्हा 3-4 दिवस तुझे असेच जातील. माझे 1-2 ब्रँड शूट बाकी आहे, पुन्हा हे बोरनांची तयारी आली, पुन्हा बर्थडे आला, त्याच्यामुळे तुझे 2-3 दिवस असेच जातील. तर सोमवारपासून कंटिन्यू कर. तर ठीक आहे, आता मी सोमवारपासून कंटिन्यू करणार आहे. तिथे मी काय काय शिकणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे गौरीचं कानातलं. असो, आपला आजचा ब्लॉग मी इथेच फिनिश करते. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा आम्हाला सगळ्यांना. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.